नरेंद्र मोदींनी सरसंघचालक मोहन भागवतांचं कौतुक केलंय। सरसंघचालक मोहन भागवतांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने मोदींनी भागवतांवर एक विशेष लेख लिहिलाय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचं अभिष्टचिंतन करणारा हा लेख आहे। मोहनजी वसुधैव कुटुंबकम या विचारधारेचे मूर्तिमंत उदाहरण आहेत आणि जेव्हा जेव्हा आपण या सीमारेषा ओलांडतो आणि सर्वांना आपले मानतो तेव्हा समाजात विश्वास, बंधुभाव आणि समता वाढीस लागते। हे सांगून मी समारोप करतो असं पुन्हा एकदा मोहनजींना मातृभूमीची सेवा करण्यासाठी दीर्घ आणि आरोग्यमय आयुष्य लाभो अशा शुभेच्छा मोदींनी दिलेल्या आहेत। दोन 2009 मध्ये ते सरसंघचालक झाले आणि आजही अतिशय उत्साहाने ते काम करतायत। मोहनजींनी आपल्या विचारसरणीशी कधीही तडजोड केलेली नाहीये। संघाच्या 100 वर्षात मोहन भागवतांचा काळ सगळ्यात जास्त परिवर्तनशील होता। भागवतजींनी अधिकाधिक तरुणांना संघ परिवारात आणलेलं आहे। त्यांनी ग्रामीण आणि मागास भागात व्यापक प्रमाणात काम केलंय। त्यांच्या नेतृत्वाखाली संघाच्या गणवेशातले बदल आणि शिक्षा वर्गामध्ये सुधारणा झाली। राष्ट्रीय स्वार्थ, नागरी कर्तव्यांचा समावेश असलेले पंचपरिवर्तन मोहनजींनी मांडले। भागवतजी नेहमीच एक भारत श्रेष्ठ भारत या तत्वाचे खंदे पुरस्कर्ते राहिलेत। मोहनजी वसुधैव कुटुंबकम या विचारधारेचे मूर्तिमंत उदाहरण आहेत। मी पुन्हा एकदा मोहनजींना दीर्घ आणि आरोग्यमय शुभेच्छा देतो असं मोदींनी म्हटलंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।